सरकारी काम म्हणजे विलंब आणि नागरिकांची होणारी गैरसोय. मंठा पंचायत समिती कार्यालयात सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे नागरिक आणि कर्मचारी दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती मंठा येथील मंठा पंचायत समिती कार्यालयात पाहायला मिळत आहे. मंठा शहरापासून सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात असलेल्या या नवीन इमारतीकडून नागरिकांना चांगल्या सुविधा आणि जलद प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. कार्यालय परिसरात बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. तसेच झेरॉक्स सारखी साधी सुविधा देखील उपलब्ध नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची सोय नसल्यामुळे अनेकांना चालतच पंचायत समिती कार्यालयात यावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची अधिक गैरसोय होत आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. या समस्यांविरोधात काही सामाजिक संघटनांनी आंदोलनही केले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पंचायत समितीच्या आवारात अनेक सामाजिक व महिलांचे कार्यक्रम होतात. मात्र संडास आणि बाथरूमची व्यवस्था नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते प्रशासनाने इमारत उभी केली असली तरी मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा. बाबा कुठे आले तुम्ही? कशासाठी आले? मैं कुशलचे पेमेंट करण्यासाठी अधिकारी भेटले का तुम्हाला? ना मी इतक्यात झालो आणि कोणीच नाही म्हणून बाहेर. तुम्ही बघू शकता इथं कोणी नाही आहे अधिकारी. कभी आओ कभी जाओ, लाईट चालू, फॅन चालू. गरीब लोकांची कामं कशी होणार? इथं पहा. 22 मधलं गोठ्याची कामं आहेत. गट विकास अधिकारी साहेब, थोडं गरीब लोकांचे इकडे बी ध्यान द्या. काम होत नाही गरीब लोकांचे. खोल न्यूजमध्ये आपण बघूया. मंठा पंचायत समिती हे बघा, वॉश बाथरूम इथं मंठा तालुक्याचं हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. इथून सर्व ग्रामीण भागाची कामं होतात, विहिरीचे, आणि इथं महिलांचे पण कार्यक्रम होतात, अंगणवाडीचे. 2-4 दिवसाला महिलाचा कार्यक्रम होतो आणि 200-300 महिला तुम्ही बघू शकता. हाल काय बाथरूमचे. पाहतो प्रत्यक्ष पहा हे बाथरूम. बघ जाळे, हे पाय बाथरूम, पाणी नाही, काही नाही. महिला येतात आणि उघड्यावर लघुशंका करतात. ही लाजिरवाणी बाब आहे. गट विकास अधिकारी यांनी जाणून बुजून डोळ्यावर पट्टी बांधलेली. हे बघू शकता हाल काय बाथरूमचे. ग्रामीण भागातील महिला येतात, इकडं अशा हे इकडं लगील जातात आणि अधिकाराच्या खिडक्या पण येते ह्या साईडला. खूप लाजिरवाणी बाब आहे. निधी येतो जातो कुठं.